काहीच त्या साडीवर किती भारी आहे आणि व्हिडिओपेक्षा ना समोरनं बघेल ना एक नंबर आहे, एकदम मस्त आहे. मला पण आवडली ही साडी. ती डन करूया आपण. फॅन बेबी कुठे बेबी? हाय 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 हाय. बेबीला हॅपी बर्थडे केला? बेबीचा हॅपी टू यू आहे. मी अंडा याच्यामध्ये टाकलेला आहे. आता थोडंसं गॅस फास्ट करून मला असं मिक्स करून घेते. ठिकाणं समोर चांगले आहेत बघ. काहीच इसकेला बघितलं ना असं वाटतंय पंची उडे कावा ओढ वरचा जाम भारी आहे. इसकेला चॅलेंज दिलं तर इसके आता चॅलेंज कम्प्लीट करते. तर बघा साड्या बघते इकडे. हिला आवडली, भारी काहीतरी आलं. काहीच आता आम्ही चाललेलो आहे साडी शॉपिंग करायला. इसकेला चॅलेंज दिलं आहे का तुला भरपूर काय काय केलं आहे, तर तुला एक साडी आहे. तर इसके बघ आता कोणची साडी घेते. मग आम्ही आवरू थोड्या वेळाने आणि मग आवरून झालं की आम्हाला जायचं आहे साडी घ्यायला एका ठिकाणी. थोडंसं रीलचं पण काम आहे. सो रेडी होऊन आम्ही जाऊ साडी घ्यायला. आज शॉपिंग बघा तुम्ही, माझी खूप दिवसांनी मी साडी घ्यायला चालली आहे. सो ब्लॉग कंटिन्यू बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप दिवस झाले लोक फक्त बघतात आहेत, सबस्क्राईब नाही करत आहे. पण सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच तुम्हाला आम्ही गिव अवे ठेवणार आहे. आता आमचं सगळं नीट झालं आहे तसं गिव अवे करू आम्ही. कारण तिकडे माझं भरपूर सामान होतं, अर्धं इथे होतं. तर शिफ्टिंगमध्येच खूप दिवस गेले आमचे. 1 महिना तर पूर्ण शिफ्टिंगमध्येच गेला. बट आता थोड्यापैकी भरपूर गोष्टी आम्ही कवर केलेल्या आहेत. तरी पण इथे बघा पार्सलचा पसारा पडला. म्हणजे जेवढे पण रोजचे पार्सल्स येतात ना मी इथे टाकून ठेवते आणि मग नंतर एक एक व्हिडिओ करून झाले की मग सगळे पॅक करून टाकते कपाटमध्ये. चला स्वर उठायची वाट बघते. तो उठला की मग टेन्शन नाही. मग पटापट त्याला खाऊ घालेल आणि मग मी आंघोळीला जाईल. कारण तो झोपलेला असताना मी आंघोळीला जाऊ शकत नाही. मी आंघोळीला जर गेली तर तो उठला तर एवढा गोंगाट करतो, त्याला कोणी घरात दिसला तर बेडवरनं डायरेक्ट खाली उडी मारतो. सो तो उठल्यावरनं आणि हे आल्यावरनंच मी आंघोळीला जाऊ शकते. तोपर्यंत दुसरी कामं करून घेते. सो ब्लॉग नक्की कंटिन्यू बघायला विसरू नका. आमच्या घरून तिकडे गेलेले तर बाबूचं एक खेळणं आहे जे राहिलेलं बड्डेचं आहे. बाबूचं लास्ट इयर फर्स्ट बड्डेचं. तर बोली बघू त्याला जमतो का खेळायला. सो आणि एक नवीन मी काल आम्ही स्टँड घेतलेलं ब्लॉगमध्ये. सो आता स्टँडवरती ब्लॉग बघायला विसरू नका. आणि ना मला 2-3 कवरसुद्धा आलेले मस्त मस्त जे मी दाखवेल तुम्हाला. एक मी तर लावलेलं आहे, दाखवते 1 मिनटं. आणि एक हे पेपरलीचं आहे, छान ब्रँडवरनं आलेलं मला. सो मस्त आहे, दाखवते 1 मिनटं कवर. आणि हा एक कवर बघा मस्त आहे ना. तर बघू स्वरू काय करतोय. मला कसं झोपलं आहे. आता त्याला उठवलं तर खूप राग येईल अजून. पण हे गेलेत ते आमची गाडी सर्व्हिसिंग टाकायची होती तिकडे. तर त्यांना थोडंसं राईस लावलं आहे. तर नॉनव्हेजसाठी ना स्वरूला आणि त्यांना काय बनवू समजत नाही. तर मी ना काय केलं, एग फ्राईड राईस ठरवलं बनवू. फर्स्ट टाईम बनवते बोली, बघू कसं बनतो आहे. सो त्यासाठी बॉईल एग होते 2, ते मी कट केले. 3 ऑनियन, इथे गार्लिक आणि इकडे आहे कॅप्सिकम वगैरे आणि थोडेसे ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत जे मी चॉप करून ठेवलेत. आणि इकडे बघा राईस ठेवले. तर राईस पहिले तर बनवून घेते आणि नंतर ना फ्राईड राईससाठी फक्त फ्राय करून घेते व्हेजिटेबल्स. आणि एकदम सिम्पल असा राईस बनवते म्हणजे स्वरूप पण खाऊ शकतो असा. तर चला मग आता बनवते पटापट रेसिपी. आणि हे नवीन बाउल मी मागवले होते ॲमेझॉनवरनं, फ्लिपकार्टवरनं सॉरी. सो तुम्हाला इंस्टाग्रामला जी लिंक मिळून जाईल. खूप इझी आहे म्हणजे ना यूज करायचं. असं मला पहिले वाटलं गॅसवर कसं ठेवायचं, भीती वाटत होती. बट मस्त आहे खूप. आणि याच्यावरती हे झाकण ठेवायचं म्हणजे खूप चांगलं वाटतं ॲक्च्युली. 2 असे आहेत. आणि एक ना चायचं पण आहे ज्याच्यामध्ये चाय बनवतो, बट ते मला मिळत नाही. ते भेटलं तर तुम्हाला ते पण मी या ब्लॉगमध्ये दाखवून देईल. आणि स्वरू झोपला आहे आता ना, म्हणजे 12 वाजून गेले तरी स्वरू उठतच नाही आहे. कारण की रात्रीचं त्याचं फुल टाईमपास असतो म्हणून. आणि त्याच्यासाठी ना मी तुपामध्ये पहिले जिरे टाकलं आणि ऑनियन वगैरे सगळं टाकून सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत ना थोडे फ्राय करून घेते. ना मी याच्यामध्ये थोडेसे 2 मिरच्या आणि थोडंसं टोमॅटो पण ॲड केलेलं आहे. आणि इथे झालेलं आपल्या राईस. आणि राईसमध्ये ना मी थोडेसे वाटाणे टाकून ठेवलेले बॉईल व्हायलाच. तर आता मी टाकते आधी ना एगमध्ये मी टाकून घेते ब्लॅक सॉल्ट टाकल्यानंतर टाकणार थोडंसं चिली फ्लेक्स
नंतर थोडासा पेरी पेरी मसाला अँड लास्ट ऑर्गॅनो. पिझ्झा ऑर्गॅनो ॲक्च्युली आहे बट मला आवडतं फ्राईड राईसमध्ये. आणि आता ना सगळे व्हेजिटेबल्स मी पॅनमध्ये फ्राय करते आणि मग हे सॉस टाकून राईस टाकून झालं. त्यांना मी सगळे व्हेजिटेबल्स टाकले, थोडंसं मीठ आणि मसाला पण टाकला आहेत कारण की ना मी एका हाताने शूट करते म्हणून जास्त शूट करून दाखवता येत नाही रेसिपी. तर ना आता याच्यामध्ये एक अंडा मी डायरेक्ट फोडून भुर्जी टाईप करणार आहे म्हणजे थोडीशी टेस्ट अजून येईल त्याला अंड्याची. आणि हे अंडे नंतर वरतून. तर आता मी रेड चिली आणि ग्रीन चिली थोडेसे टाकून घेते सॉसेस. तर गाई स्वरू आता उठलेला आहे, रेसिपी बनवतो आणि मग तू चॉकलेट खायची. चल तुला चॉकलेट देते. हा शोन ना पप्पी दे मम्माला आधी. काहीच तर आता आम्ही चाललेलो आहे साडी शॉपिंग करायला. इसकेला चॅलेंज दिलं आहे का तुला भरपूर काय काय केलं आहे तर तुला एक साडी आहे. तर इसके बघ आता कोणची साडी घेते गिफ्ट माझ्याकडनं इसकेला. हो 4-5 घेऊन द्या मला. दुकान नाही टाकायचं आपल्याला. नाही साडी नको मग काय ठीक आहे कॅन्सल साडी. पण आता हात दिला तर पाय पकडते का? कोणी मारलं आपल्या गाडीला? इसकेला चॅलेंज दिलं तर इसके आता चॅलेंज कम्प्लीट करते. तर बघा साड्या बघते इकडे. हिला आवडली भारी काहीतरी आला फॅन्सीमध्ये मस्त मस्त साड्या. ते एक आवडला तर इसकेला सो चॉईस केला आहे. कर नाही का ट्राय? साडी आहे का? साडी आहे ना त्याचा पदर कुठे आहे? दाखवतो साडी हे मला असं प्लेस आहे. प्लेस मस्त ओपन बजेट आहे. पूर्ण ओपन बजेट आहे. आपलं बनवायचे बनवू शकतात. जर बनवायचे बनवू शकतो. काहीच त्या साडीवर किती भारी आहे आणि व्हिडिओपेक्षा ना समोरनं बघेल ना एक नंबर आहे. एकदम मस्त आहे. मला पण आवडली ही साडी. एक डन करूया आपण. उसमें वही प्रोडक्ट न्यूट्रिमिक्स वाला पाउडर, चॉकलेट पाउडर. म्हणजे गोल्डन टाईपमध्ये सिल्वरमध्ये आणि ब्लाऊज वर्कवाला आहे. सो काही जाताना एक साडी बघितली गोल्डन भारी होती. ती खूप आवडली. आणि आता दुसरी फेवरेट कलर आपला नेहमीचा सर्वांचा फेवरेट कलर तो म्हणजे ब्लॅक. आता ब्लॅक वर्क करते ती. म्हणून आपण बघूया कशी वाटते कोणची घ्यायची. ब्लॅक तर भरपूर आहे सो तरी पण बोललं वर्कमध्ये जरा ट्राय करूया आपण. आणि शॉप आपला शिवाय चौकाच्या इकडेच आहे कल्याणमध्ये. खूप भारी आहे. आणि लेंगा कलेक्शन पण इकडे सर्व इकडे बघूया. महाग की लेंगाच आहे. सो आता कसं सीझन चालू आहे. लेंगा घातलेला आहे तुझ्या बघा. ठिकाणं समोर चांगले आहेत बघ. काहीच इसकेला बघितलं ना असं वाटतं पंची उडे कावा उड वरचा जाम भारी आहे. तर गाईज इकडे बघ बाबू स्वरूचं आउटफिट बघा. आणि आता स्वरू कुठे चाललं माहिती आहे का? बड्डेला चाललं आहे. तर ना आम्ही दुपारी मस्तपैकी साडी शॉपिंग केली आणि आता मी चाललो आहे रिद्धी दीदीच्या बड्डेला, स्वरूच्या फ्रेंडच्या बड्डेला चाललो आहे. तर चला बिल्डिंगमध्येच आहे जाऊया. स्वरूची आता एक्सप्रेशन बघा किती खुश येईल सगळे फ्रेंड्सला भेटल्यावर है ना स्वरू? बरं हॅलो गाईज. स्वरूच बघ स्वरू कुठे आहे? स्वरू बेबीचा बर्थडे आज. हॅपी बर्थडे बेबी. रिद्धी दीदी स्वरू कसा बोलते हा? काय वरती
फॅन बेबी कुठे बेबी हाय 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 बेबीला हॅपी बर्थडे केला बेबीचं हॅपी टू यू आहे इथे आले जिम वरनं आणि ना आम्ही थोडंसं सामान घेतलं दूध बटर वगैरे सकाळीसाठी आणि ना किराणा घेवढं तेव्हा एक कॅरेट आणला अंड्याचा. हा किराणा घेऊ तेवढा कमी पडतो ना रोजचा 300 झाले माझे मगाशी 300 रोजचा 1000 रुपये खर्च आहे बाबा 1000 रुपये खर्च आहे. चला डेंजर 1000 रुपये आपले 30,000 रुपये हेच जातात आपले वेळ तिकडचा खर्च अलग रोजचा 500 रुपये. मग बाबा खर्चच आपण किती खर्च पैसे उडवले ना? आता सिलेंडर घ्यायचा उद्या परत म्हणजे आपण पैसे एवढे जपले ना तर आपण काय म्हणजे डाळ आणि भातावर दिवस काढले ना 5 वर्ष ते लोन बिन ना असे फेडू शकतो पण हो कधी ना. दिवस नाही काढायचे जगून तरी काय जगलं हरकत नाही. लेट पुढे- जगून काय फायदा पुढे लाईफ मध्ये असं वाटतं पाहिजे माणूस जगलाय चोपडं झालं ना काय करणार आहे पैशाचा. घरी आलो आणि अंडी टाकले बॉईल करायला काय भांडी आणते एकशे एक वस्तू मागवते बायकोला मानला पाहिजे बघा ना अंडी बॉईल होतात दिसतात सर्व वाव. आणि इथे बघा अजून काय काय इथे बघ किती भारी भारी काचेचे भांडे लावले हे आमचं ड्रीम होम मधलं सामान इथे प्रोटीनचे डब्बे सो मी सकाळी अलग अलग ब्रँडचे प्रोटीन यूज करतो म्हणजे सकाळी वेचा यूज करतो आणि वर्कआउट झाल्यावर ना ऑनचा यूज करतो आणि यो बाय चान्स कधी काय संपलं नसेल घरात त्या टायमाला बॉडीचा रिझल्ट इधर आहे हमारी मास्टर किचन कोई किचन जेव्हा असतं ना असं घरामध्ये आणि पसारा दिसतच ना लोकांना खोललं म्हणून सांगते आणि काचेची भांडी एवढी आहे ना सो एस के जी परवा दिवशी ना एक जिममध्ये काचेची भांडी मोडली मी आणि इथे आमचा की इथे लपलेलं सर्व आहे आणि केलं ना तर भारी वाटतो उद्या ना पहिले फ्रूट घेऊन येऊया घरामध्ये फ्रूट नाहीच की बघा अंडी आली फिश ऑइल आले विटॅमिन टॅब्लेट आल्या सगळ्या गोष्टी आल्या तर जरा बरं वाटतं. हे स्वरूसाठी ना काल नवीन टॉयज घेतलेलं ते बघा त्याला किती आवडलंय 1 2 3 स्टार्ट कोणी पकडला स्वरांनी पकडला आता मम्मा पकडेल बघ पकड 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 ए दाम 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 मला 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 ए कोणी पकडलं बाबू आ मम्मानी ए ए कोणी पकडला स्वराजने पकडला ग बाई कोणी पकडला शहरातले भारी पकडतो ना ए वेट रुक 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 मला मला कोणी पकडला मम्मा कोणी पकडला कोणी पकडला बाबू का नको थांब 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 खाऊ मी फ्रॉग आहे ना फ्रॉग पकडलं सोरूनी पग मम्मा निघाल तू खेळ आता मी आवडते